बाबू ते गाठी साडी घेऊन जावं लागत होतं. हा तू कसं करतो मग आता? तू जातो का मी जाऊ का कांता तू जातो कसं करतो मग आता? हा सांग ना ते मग, नाही तर मग जाऊ, नाही तर मग मी वावरात एक चक्कर मारून येतो पहिले. नाही नाही तर काय तर आता असं द्यास लागते ना पाहिजे, म्हणूनच म्हटलं होतं तुम्हाला की काल नेऊन देता काय म्हणून, तुम्ही गेले नाही. वावरातूनच नाही आले. माय होते ते एवढे कामं राहते मला पायटी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. माय दुकान, माय कामं, माय भाज्या हे न ते निवडणं लावणं त्या घरात आणणं लय काम राहते ना मला. होते का माय? आजही नाही होत. नाही आजही लय काम आहे मला. आज तर बिलकुलच होत नाही माय. तर तुम्ही जाऊन या वावरात, जाऊन या. लवकर या फक्त जरासं, आज काही जास्तचं काम करू नका वावरात. आणि मग संध्याकाळच्या पायरी होळी पेटाच्या पहिले चालले जा, मग पूजाच्या पहिले नेऊन द्या साडी जोडी जरा सगळं. आज तर भाज्या काढणं जरुरी आहे. भाज्या काढणं आहे दे नाही आहे. आज करावंच लागते. उद्या मजूर नाही आहे. उद्या बंद आहे सर. कोणी येत नाही उद्या. उद्याही नाही येत आणि परवाही नाही येत. उद्याचं सगळं मग परवा निघते त्याचं अजून. येते का कोणी वावरात काम करायला? कोणीच नाही येत. उठतच नाहीत लोक. तर आता कायच करू मला समजत नाही राहिलं. मी काय म्हणून राहिले याला पाठवून देतं काय? आजही ना सुट्टीच आहे ना याला. आता आजही सुट्टी आली, उद्या सुट्टीच आहे. जातं काय रे तू? यार ज्याच्या समोर त्यानं साडी नेऊन दे ना. नाही सांगत याला पाठवून ते गावातल्या म्हणून काय झालं बाबा? बरं वाटते का असं घरी घरी जाणं, लग्नाच्या पहिले भेटणं बोलणं? मला नाही पटते. मी काय म्हणून राहिली, त्याला राहू द्या. त्याला पाठवून राहिले. या ना तुम्ही. मोठ्या माणसानंच करायला लागते हे कामं. मोठ्या माणसाची कामं होय नाही. लेकराची कामं आहे ते. आता मी गेली असती पण मी होऊन नाही राहिलं म्हणून. मी पाहतो माय झालं तर मग मी जाईल. नाही तर मग या ना तुम्ही. तुम्ही या. किती काही वाजता या. आले की घेऊन जा. किती दूर जायला लागते? 2 घर सोडून काय बापा? त्याला दूर दुसऱ्या गावात जायला लागते काय? किती काही वाजता ते गेलं तर चालते, पण आज द्यायला लागते. आजच्या आज देऊन टाका तेवढी. काय आता? काय म्हणून राहिलं तो गेला तर? सांग आता 2 घरं सोडून नाही म्हणून राहील. तूच सांगून राहील 2 घरं सोडून नाही म्हणून राहिली. आता लग्न जमलं ना त्याचं. साक्षगंधही झालं. आता भेटले बोलले तर काय होऊन राहिलं? आणि काय काय नवे आहेत का ते एकमेकासाठी? भेटत बोलत नाहीत का? तुला असं वाटून राहिलं काय? भेटत बोलत नाहीत का ते? काय रे फोन घेऊन करत नसतं काय रे? पाय आता फोनवर बोलत दिलं नाही का? बोलत नाही तर का मॅच तिला फोन घेऊन दिला कायच्यासाठी दिला? मग बोलतो गेलतो आम्ही फोनवरही बोलतो. मी काय म्हणून राहिलो आई ते दे ना माझ्याजवळ. ते साडी आणि काय गाठी आहे ना दे माझ्याजवळ. मी तसं जाणारच आहे. रिंकूशी काम आहे मला जरासं तिच्याशी बोलायचं आहे. तर ते सुट्ट्या गिट्टीचे बोलायचं आहे. तर दे ना मला ते. मी चाललोच नाही तर मी जाणारच आहे. संध्याकाळी जाणार आहे मी, आता नाही जात. तर मग दे ना मग. नेऊन देतो. मीच नेऊन देतो ना. तुम्ही काय एवढी टेन्शन घेऊन राहिले? नाही बे फोन दिला म्हणते घेऊन. काय रे बाबू, कैसा दिला फोन घे? मला दाखवलं नाही, सांगितलं नाही आता मला. काय रे मग रोज बोलता नाही रे फोनवर? फोन दिला नाही की मी साक्षगंधाच्या वक्तीच तर फोन दिला. आणला नव्हता का मी? तुला सांगितलं नव्हतं काय? तिथंच तर ठेवलं होतं सगळं. त्या साडी गिडीवर ठेवलं नव्हतं काय? फोनही होता ना त्याच्यात. त्याच वक्ती दिला. नाही रे, कायचं बापा पाहुणे नेन ते माझ्या लक्ष तरी होतं काय रे? मी तर निरा कामातच होती. ते मोठी आई मोठे बाबा बाबा बाप्पा बाप्पा. मला सुचू देऊन राहिले ते काय ते निरा कांता कांता कांता. उभीच होती ना मी, उभीच होती. काय पाहू तरी दिलं का ते ना मला? मी काय म्हणून राहिलो? ते राहू दे आता. ते राहू दे ना. देऊन टाक मग. बाबू घेऊन जाईल. तूच घेऊन जाय. मला काही लवकर येणं होणार नाही. तू होत नाही म्हणून राहिली. तू ते काम कर, मी काम करतो. बाबू घेऊन जाय रे मग. साडी घेऊन जाय, गाठी घेऊन जाय, जरासं करून घेऊन जायचं. जाय मग. आता मी बिनखोर जातो आता वावरात. आता मला काही काळजी नाही आता. आता हे करून घेतो मी तुमचं. एवढं बरोबर आहे तर करून घ्या सारं. मी काय म्हणून राहिले, हे काय लावून राहिले? त्याला 10 ठप्पा म्हणून दिले घेऊन जाय घेऊन जाय. एक काम करतो मी चालली जातो. मी जरासं की आता करून आवरून घेतो इथं जरासं की माया. आणि मग राहिलो मी करण मी जातो. घेऊन जातो रे मी. राहू दे रे. बरं चलते ना. साडी तू घेऊन जाय. तसं काही नाही. आता मी जाणारच होतो. मला भेटायचंच होतं म्हणून मी म्हटलं होतं की मी घेऊन जातो म्हणून. मग चलते ना. मग तू घेऊन जाय मग. तर जातो मग मी. ते आले असतील तिथं. मला पाहा लागेल ते जरासं. मी काय म्हणून राहिलो बाबू, शिदोरी घेऊन येतो मी. काय आता घरी येतच नाही. मग सर कामच करून येतो नाही का? उद्याचं सुट्टीच आहे. मग उद्या काही वावरात काम नाही आहे. उद्या एक चक्कर मारून आला तरी होऊन जाईल. आज काय आहे काय नाही मी सारं करून येतो. शिदोरी पाठवून देतो याच्या संग मी. चल ना गाडीवर नेतो तुम्हाला. मी येतो वावरात. मला जायचं आहे. विजुली भेटायचं आहे मला तिकडे. विजुली भेटतो. विजू गेला म्हणे वावरात. विकासही वावरातच आहे. मी येतो. तसं मी घरी राहून काय करू? मी येतो. ते काय पाणी गिनी द्यायला लागते? काय करायला लागते आज? चल ना पाहू ना आता काय करून राहिले आणि काय नाही. तर पाणी तर द्याच लागते. पाणी पण आता नसतं देत. मी रात्री देत असतो ऊन उतरलं की. चल ना मग. मीच येतो ना. मीच येतो. तू करून ठेव. येतो ना मी घरी अजून. चल रे चल बरं. काढ बरं गाडी. सांग बापा हे पोरगा फोन दिला म्हणते आणि बोलतोय म्हणते. मला काहीच माहित नाही. सांगतच नाहीत ना मला नीर काहीच सांगत नाही ते. सांगतायला म्हणते तू घेऊन जाय म्हणते. आता ते गाठी चोळी सांगत. मोठ्या माणसांनी नाही लागत काय? नवरदेवाजवळ पाठवत असते काय? नवरदेव नेत असते काय? बस बापा येईल हात जोडले आणि पोरगा तर बस निरा म्हणजे निरा मनानं करून दिलं. काहीच नाही सांगत ना. काहीच नाही सांगत निरा मला. आता मला समजलं. मोबाईल दिला म्हणते, बोलतो म्हणते रोज. जाऊ दे मीच घेऊन जातो ना. पाहतो ना कसं आहे काय. गेलीच नाही ना. त्या दिवशीपासून काही भेटणंच नाहीये. सारे अमरावतीला जाऊन आले. आम्हाला नेलं नाही ते ना. सांगितलंही नाही मला. जाऊन पाहतो ना आता जरासं काय सुरू आहे काय नाही. कसं आहे माहिले की कसं काय सुरू आहे. मीच जातो. नाही बी सांग वावरात जातो म्हणे. मी गेलंच नाही. इथंच बसले. काहून जात नाही का वावरात? लवकर जा लवकर ये ना मग. सणावाराचं काय वावरात थांबता? लवकर जा. काय आहे काय नाही. पायच्या पायरी बरं राहते. 2-4 कामं काय असतील तुमचे करून चालली आहे. आज मग ते पुरणपोळी हे ते सारं जेवायचं करायला लागते. शिदोरीने आणता येत ना.
हा शिदोरी देत आहेत मला आज तुम्हाला. कोण आणून देईन शिदोरी? आणि चालले या लवकर, मग लवकर जाण लवकर या. काऊन बसले तुम्ही इथं? गेलेच नाही तुम्ही तर. काय सांगू आता, ते निरामाई दाढ दुखून राहिली ना कालपासून. आता मी सांगितलं नाही तुला, तू झोपली होती, अचानकच ते दुखायला लागली ना, झोपेतच दुखायला लागली. आता एवढी ठणकून राहिली का काही समजूनच नाही राहिलं तिचं काय करा. नाही बाई सांग. मग काल मी झोपली होती, मग पायटी उठल्यावर सांगायला लागत होतं. पाहू द्या बरं, दातच होय का गाल गिल फुगले? गाल फुगले म्हणजे? गाल फुगले तर दुखत असते काय? हा, काय बोलून राहिली तू? गाल फुगले म्हणते. गाल फुगले म्हणजे तू ना काय म्हणजे तुला काही समजतच नाही मला. माणसाच्या इकडे दाढ एवढी दुखून राहिली, जीव चालला मायवाला. हा, तू म्हणते गाल फुगली म्हणतो. नाही सांग. अहो मी म्हणून राहिली का दाढच होय का गाल फुगी झाली? गाल फुगली असे नाही म्हणून राहिली मी म्हणून राहिली की गाल फुगी होय काय? म्हणून मी तुला सांगितलं नव्हतं. मला माहिती आहे ना, हा, तू गोष्ट सोडून दुसऱ्याच गोष्टी करत बसते ना. कामाची गोष्ट देतो सोडून, म्हणून मी तुला सांगितलं नव्हतं. जाय बरं तू, जाय तुझे काम कर, मी पाहतो मायवाला. आला फुग्गा. फुग्गा तसं येते का बस निरा. आता मी चांगलंच म्हणून राहील ना, गाल फुगी होय का दाढ दुखून राहिली दाखवा म्हणून राहिली मी. आला फुग्गा म्हणजे असं ना बापा, बोलायची चोरीच आहे निरा. काय बोला काय नाही माणसासंग निरा विचार करून बोला लागते. जरासा इकडे तिकडे शब्द झाला ना का बस निरा फुग्गा येते. एवढा फुग्गा येते का बस निरा. काय सांगू, जाता का मग डॉक्टरकडे जाणं? हा, आता घरी तर त्याला काय करता येते आपल्याला दाढीचं? डॉक्टरकडे जा, काही गोळ्या गिळ्या देईन, नाही तर मग ते काढा लागते, काय करावं लागते, पाहून येणं जाणं. मला वाटलं होतं ना डॉक्टरकडे पाठवून मला, म्हणून तुम्ही सांगून नव्हतं राहिलं माझी दाढ दुखून राहिली म्हणून. हा, डॉक्टरकडे, दाताच्या डॉक्टरकडे मी नाही जात बापा. ते पाहिलं कीच मी आता हातापायातला ज्यूस निघून जाते, पायात लटलट करते मी नाही जात. मी पाहतो, मी त्याचं काहीतरी करतो, तिचं लावून घेऊन दाबतो जरा बारीक करून आणि ते एखादी गोळी गिळी घेऊन टाकतो. डॉक्टरकडे जाय म्हणते, मोठी आली एवढी काही दुखून नाही राहिली, लगे डॉक्टरकडे जाय हे करून. त्यासारखं काय काय काम, जरासं काही झालं की चालली डॉक्टरकडे. हा, जरासं काही झालं की म्हणजे डॉक्टरकडे जा. डॉक्टर दिसते काय? हा, ते लावून घेऊन जराशी कुठं बारीक कूट ते भरतो मी त्या दाढीत, ते होऊन जाते मग. हा, कुठं जराशी लावून घेऊन दे बरं कुठून. मला माहिती आहे ना, दाताच्या डॉक्टरकडे जाते का? हा, 3 दात किडले ना, समोरच्या दात किडून राहिलं तरी जात नाही ना. लवंग भरते त्याच्यात आणि गोळ्या घेते. एखादी गोळी घे असेल तर गोळी देऊन टाक एखादी. तिला विचार, छायला विचार, तिला माहिती आहे गोळ्या. ती एक गोळी दे आणि ते लावून दे कुठून, भरून घेतो मी, मग वाटते मग बरं थोड्या वेळानं. काय बापा, अहो 3 दाढी किडले ना तुमच्या. ते समोरच्या दाताला मगरी लागली ना. हा, बाजूच्या दातात मगरी लागून राहिली. सारे दात मगरी लागतील, काळे काळे होतील, कसे दिसतील ते? हसले की आता हसतं दात किती खराब दिसते तुमचं. हसले की निरा तो खराब दिसते ना. मगरी लागला आहे दात, जाऊ ना डॉक्टर जवळ. हा, डॉक्टर त्याचं काही पालिश गिरीश करून देईन, त्याचं काढून देईन, किडकिड काढून टाकते ना. मॅने केलं काय सांगा? तर मी 2 दाताचं केलं नाही गे, काही नाही होत ना. भल्लं भेटा बापा तुम्ही. हा, भल्ले भेकाडे तुम्ही, भल्लेच भेकाडे. जा ना तू, जाय बरं, तू काम कर बरं. तू माझ्या डोकं नको खराब करू. मला माझ्या मोबाईलचं बोलू नको तू. जाय मला ते लावून दे कुठून आणि गोळी आणून दे. मला वाटते बरं मोठी आली, मला शिकून राहिली. हा, भेकाडे नसं आहे तसं आहे, फालतू बोलू नको माझ्या सांगत. तुला डेअरिंग बाज आहे माहिती आहे मला. हा, 2 दात करून आली म्हणते. कोणत्या दाताला मगरी लागली हो बाई? हा, हसलो की मी चांगलं दिसत नाही. थांब आता, हसतच नाही मी. माझ्याकडे पाहता काय मग तू? हा, हसलो तर पाहता कायले? त्याकडे कोण हसतच नाही मी आता. मोठी मला सांगून राहिली हसली की चांगली दिसत म्हणते. नाही मग चांगलं दिसत मी, नाही हसलो की हसतच नाही मी आता त्याकडे पाहून. तेवढी दाढ दुखून राहिली तरी काय तरी फणका जाते काय? हा, फुग्गा तर असं येते का बस? शांताराम नाही, फुग्गेराम नाव आहे त्याचं, फुग्गेराम. हा, मला म्हणते डेअरिंग बाज आहेच. मग गेली नाही काय? गेली 2 दात करून आली, 9 दात लावून आली. तुमच्यासारखं आहे काय? हा, बसले गोळ्या घेतो त्याच्यात कापसाचा फळ्या दाबून बसते. घ्या बाबा, करा तुमच्या मनानं. ऐकणार आहे का तुम्ही? नाही तर तुम्ही जात नाही. मला माहिती आहे ना, जात नाही तुम्ही त्या डॉक्टरकडे. आणि त्या डॉक्टरचं नाव काढलं की तुमचं तोंड पाहायला लागते कसं होते म्हणून. नका जो नाही जात. बसा, घ्या गोळ्या घ्या. का बाई, इंदिरा काकू तर आल्याच नाही. सांगा, ते दही पाहिजे होतं मला आणि ताकरी पाहिजे होतं. मी डाळ गिडे दिली लावून. डाळ शिजलं का मी पुरण गिरण सारं करूनच ठेवतो नाही का. आणि याची वड्याची डाळही भिजवली तर तेवढं ते मला जर कढी झाली असते तर बरं झालं असतं. कढी गिडी चांगलीच राहते ना, काय होते. आणि आताच आपलं जेवायचंही करून घेतो जरासं नाही काय, पोळी भाजी. तर मग आता इंदिरा काकूची किती वाट पाहिजे, तर मी काय म्हणलेली जा ना मग आणून दे ना. माझे कामं होऊन जाते मग स्वयंपाक खोलीतले. हो, इंदिरा आलीच नाही मग सांग जातो ना मग मी देतो आणून. बरं मी काय म्हणलेली, एखादी गोळी गिडी आहे की दाढ दुखून राहिली म्हणते. एक गोळी असून तर पाहिजे ना, तुला माहिती आहे म्हणते कोणत्या गोळ्या होतं. हां, दे ना येईल एक गोळी दे. आणि ते मी ते लावून दाबतो म्हणते दातात. ते लावून देतो मी, ते दाबून ते करून देतो बारीक, आणि ते दाबते मग दातात. पाहिजे दाढ दुखून राहिली की तुमची अजून डबल दुखून राहिली की दाढ? त्या दिवशी तर गोळी घेतली तुम्ही. हां, अजूनही गोळी मागून राहिली. एकच गोळी राहिली त्याच्यात. आता मी काय म्हणून राहिली, हे तर म्हणे आणतच नाही म्हणे, आता गोळ्याच नाही आणत म्हणे घरी. तुम्ही जा बरं डॉक्टरकडे जा ना. ते किडली असं ना, ते साफसूफ करून ते करते ना, ते रूट कॅनल करते आणि त्याला ते टोपी गिपी ते असं कॅप लावून देते. जा ना तुम्ही, घरी काय गोळ्या गिळ्या घेता, त्यानं काही बरं नाही वाटत. त्या दिवशी तुम्ही गोळी घेतली, आज अजून डबल दुखून राहिली तुमची दाढ. हां, डॉक्टरकडे जा ना. काय म्हणता नाही, गोळी देऊन टाक ना मग मला. ते एका गोळीत मला बरं वाटते, तसंही मग मी जाईन. मग मला वाटलं नाही बरं वाटलं तर जाईन ना मग मी. देऊन टाक मला. ते बिजू काय सांगा लागते, बारीक सारी गोष्टी काय सांगा माणसाला. नाही सांगायचं नाही, पण तेच आणते ना, तेच आणते त्या गोळ्या. पण ते काय म्हटले की बाबालाच गोळ्या खाऊन राहिले म्हणे. हां, तर त्याला देऊ नको म्हणे. मला म्हणे ते उचलून ठेव म्हणे तिच्या त्या गोळ्या, देऊ नको म्हणे त्याला. म्हणून म्हणे तर आता नाही तर मग मी आणतच नाही म्हणे, गोळ्याच नाही आणत म्हणे घरी. म्हणून राहिली की डॉक्टरकडे जाऊन या, दाखवून या ना डॉक्टरले. नाही तर काय तर मी ते सांगून राहिले ना. ऐकते काय व? ऐकत नाही ना. ऐकते, जाते का डॉक्टरकडे? जात नाहीत ते. असं तर दे मग एखादी गोळी, नसून तर राहू दे. मग मी जातो मग आणि मी माझ्या गोळ्या घेऊन येतो. आहे ना, एक गोळी आहे, देतो मी तुम्हाला. का पुरण गिरण लावलं होत्या नाही. बरं जातो मग मी, जातो आणि घेऊन येतो मग.
हा तर मग हेच काम आता झाली इकडचे मी. आता मी आंघोळ गिंगोळ झाली, पूजा करते मी पहिले, पूजा करून मग जातो आणि तुला आणून देतो मग, आणि तू करून घे मग तुझं. चालते ना, घ्या तुमचं करून घ्या आणि मग जा मग, पण लवकर जा, मला लवकर द्या मग आणून. आज लेकाची पुरणाची पोळी आणि वडे आणि भजी आणि काय मी चावता येते का नाही. मला तर पुरणाची पोळी लय आवडते. ते खाल्लं की ठणकच लागते ना, निराळ म्हणजे असं एवढं ठणकते का काही विचारूच नका. आज ते असं ठणकून राहिलं, डोकंही दुखून राहिलं, कानही दुखून राहिला आणि गालही दुखून राहिलं, काही म्हणजे मला समगिळताही घेऊन राहिलं ना, एवढं दुखून राहिलं. आता काय करावं आता. देतं काय मला ते लवंगीचं देतं काय करून, ते गोडी दे काही इथंच उभे राहतं. आता आणून दे मला, जाय बरं. जातो मग, मला वावरात जायला लागते, तर विजू एकटाच आहे तिथं. ते काय हिंडून राहिले इकडे, लक्ष ठेवावं लागेल याच्यावरती. हे गौरीसाठी हिंडून राहिले, गौऱ्या इंधन गिंधन लक्ष ठेवावंच लागेल. मी आता दिवसभर तर आज इथंच आहे. काय इथंच फिरून राहिले ना ते, लय वाळखोच इथंच आहे ना. काय रे होय अतुल्या, काय होय रे, काय लाला रे. गौऱ्या पाहिजे होत्या, गौऱ्या सरे जळून घेतल्या आणि तुमच्या जवळचे राहिले आता. 2 पोते गौऱ्या झाल्या आमच्या, जरा तुम्ही देऊन टाका, होऊन जाते मग आपली होळी. असं काय रे, 2 पोते झाले म्हणून राहिलं ना, बस झालं ना, किती पाहिजे अजून. 2 पोते लय झाले, जा बरं, जा तुमची होळी इकडे तिकडे ते तयार करा, जा तिकडे. इथं येऊ नका, आता इथं हिंडू नका, काम आहे इथं. ते ट्रॅक्टर गिफ्टर येणार आहे आता, जा बरं तिकडे. येऊ नका रे इकडे उन्हातानाचं, फिरू नका इकडे, हो तिकडे गावात जा तिकडे. 2 पोते झाले, लय झाले. किती गौऱ्या जाडत्या, लय महाग गौऱ्या, काय जाळ्यासाठी एक एवढं मोठे. जा रे, चला जा, जा बरं. आता पुढच्या वर्षी देईन मी तुम्हाला गौऱ्या. आम्ही तिथे राहायला नाही आलो, 2-4 गौऱ्या देऊन टाका तुमच्या इकडून. झालं मग, झालं आमचं 2 पोते आम्हाला लय झाले. पण तुमच्या इकडून काही देता की नाही, आता एवढ्या मोठ्या गौऱ्या आहे, लोकल तुम्ही इकून राहिले, गावासाठी काही देत नाही काय? 2-4 गौऱ्या तर द्या, 5 तर द्या, मानाच्या 5 गौऱ्या तेवढे देत काय? मी घेऊन येतो ना बे, जा ना तू. माझी डोकं नको खराब करू बरं. अतुल जाय बरं इथून, जाय. तुला पाहिलं की पहिलंच तर मी तळपायातली मस्त करत जाते. जाय बरं तू इथून, जाय. पोट्टेली घेऊन हिंडून राहिला इकडे तिकडे. गौरे होतं का नाही हो घरी तू? सांगतो आजीले. बाबू चल, होय रे घरी, होय रे. का रे होय, ते मास्तरचं पोरग आहे का ते? ये रे तू इकडे, ये रे. चाललं गौऱ्या मागासाठी, निघा इथून, चला वा घरी, वा घरी. बरं चाललो चाललो, चलो गौरी. आजीला सांगतो म्हणते, सांगा थांबू 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 थांब तू आधीच तिथं आलो मी, थांबा तिथं. पायतच तुमच्या स्तंभच मोडून टाकतो. देखणे कोणाला म्हणून राहिली वा. थांब तू, देखणे अप्पा म्हणून राहिलं ना, देखणे अप्पा म्हणता का तू. थांब, तो कानच उपडून टाकतो. रे तू, ये आता इकडे रे तू, दिस फक्त तुम्हाला आता. दिसणीच भेटणार नाही का तुम्हाला, भेट फक्त तुम्हाला आता. कानच उपडून टाकतो तू. जातच नाही मी आता इथून. आज पुरा माल लोड होईपर्यंत मी इथून कुठंच नाही जात. आता येईनच ट्रॅक्टर, येईन सारा भरून देतो. ते पोट्टे येतीनच अजून वापस. ऐकते काय ते येतीनच ते गावड्या घ्यासाठी. मला लक्ष ठेवाच लागेल, इथंच थांबा लागेल, रखवाली तर करावंच लागेल आज. दादा 2च पोते झाले फक्त, अजून पाहिजे आपल्याला 2 पोते. काय होते अजून पाहिजे गौऱ्या? चाकोला केलं ना, 2 हार आहे मोठे मोठे, 2 याचे अजून आहे. ऋतिक नाही केले, ऋतिकचे 2 हार आहे. पिंकीचे, गौरीचे हार गिर सगळेच आहे. पण अजून गौऱ्या पाहिजे नाही काय? तेवढ्यानं होते काय? काय करावं, गावातल्या लोकांना यावर्षी सारा गौऱ्या इकले ते ना. सारे ते पंढरीनं गौऱ्या विकत घेतले, त्याचं शेणही घेतलं आणि गौऱ्या घेतल्या. पाया पोरीला गौऱ्या नाही देऊन राहिलं कोणी. 5-5, 10-10 गौऱ्या दिल्या असतं साऱ्या गावानं, त्याची होडी झाली असती ना. गौऱ्या देऊन नाही राहिले म्हणजे कमालच झाली आता. मग नाही तर काय तर. आता त्या आप्पा तिकडे गेलो होतो आम्ही, देखणे आप्पा तिकडे गेलो होतो. हाकलून दिलं ते ना आम्हाला. सारे हाकलून दिलं. जाता की नाही म्हणे इथून, म्हणे मला तर म्हणे त्या कानच उपडतो म्हणे. तगडे तोडतो म्हणे तुमच्या डबल इकडे आले तर. ट्रॅक्टर येऊन दिलं म्हणे, आता ट्रॅक्टर ते भरणारे सर. गाठोडे गाठोडे बांधली, पुडकीची पुडकी बांधून ठेवली ते ना, मजू पाहिलं ना मी. आता मी तिकडून झालो, दूध नाही राहिले ते, 5 गौऱ्या देत नाही म्हणते. मला म्हणे जाय म्हणे, मी येताना घेऊन येईन म्हणे. जाता का नाही म्हणे इथून, तोड म्हणे तो तगडे. मला म्हणे तुला पाहिलं की तळपायातली आग मस्त करत जाते म्हणे. सांगा आता 5 गौऱ्या देऊन नाही राहिले ते, सारे गौऱ्या इकून राहिले. काय गेला होता रे तू? काल झालं होतं ना तुमचं, एवढं झमकलं होतं तरी अजून गेला असते तू अतुल्या. तू का मार खायचीच कामं करते ना, निरा मार खायची कामं करतो तू. आता काय गावात काय त्याच्या जवळ गौरी आहे काय? झाले तुमचे 2 पोते झाले म्हणून राहिलं ना, बस झाले. त्यात लाकडं गिकडं टाका, इथून गिथून टाका, चांगली होऊन जाते होडी. अजून किती मोठी पाहिजे? बस झाले आता. रंगराव भाऊ आले, रंगराव भाऊच्या घरीला गौऱ्या. रंगराव भाऊ या पोरीला गौऱ्या द्या ना, गौऱ्या कमी पडून गेल्या ना त्याले. होडीसाठी गौऱ्याच नाही, गावात कोणी गौऱ्या देऊन राहिले. तर गौऱ्या ऐकल्या लोक ना, तुम्ही ऐकले का गौऱ्या? बाबू गौऱ्या आहे माझ्याजवळ, मी आणून देतो 2 पोते. 2 पोते पाहिजे का तुम्हाला? किती पाहिजे? घेऊन जा ना, 2-4 पोते किती पाहिजे घेऊन जा. बस तर मग बाबर झालं तुमचं काम. रंगराव भाऊ, मग तेच तर म्हटलं, रंगराव भाऊच्या घरीला म्हशी आहे ना, गौऱ्या असतीनच. तर मी वावरात चाललो रे बाबू. येता येता मग तुमच्यासाठी 2-3 पोते चांगल्या बांधून गौऱ्या घेऊन येतो. मस्त पेटवा मग होडी, मांडा मस्त. म्हणलं काय गावाचं काही समजून राहिलं. 5-5 गौऱ्या दिल्या सारे ना, त्याही नाही म्हणे कोणा दिल्या कोणा नाही दिल्या. साऱ्या गौऱ्या त्या पंढरीला इकल्या लोकांना, साऱ्यानंच इकल्या ना. ज्याच्या घरी एक गाय आहे, एक म्हैस आहे, एक बैल आहे, ते नाही गौऱ्या करू इकले त्याला. 15 दिवस झाले तिला गौऱ्याच करून राहिले लोक. सारं त्याला देऊन राहिले, शेणही त्याला देऊन राहिले, गौऱ्या त्याला देऊन राहिले. काय लोकांचे समजत नाही मला. समजलं ना, मलाही समजलं असं असं झालं म्हणून. बाबू देतो रे मी, चाललो मी आता वावरात जातो आणि आणून देतो तुला गौऱ्या. जमलं मग काय रे, आपलं तर कामच झालं मग. मोठी होडी होती आता मग मस्त. मामा द्या मग, तुम्ही आणून द्या मग. मग तुम्ही आणून दिल्यावर मग आम्ही मांडतो मग सगळं होडी. काय ते एरंडाचं झाड गिड पाहिजे असते ना रंगराव, एरंडाचं झाड घेऊन ये मग एखादं. एरंडाचं झाडही आणतो. अजून काही पाहिजे काय बे? एखादं लाकूड कुकड पाहिजे काय? लाकूड देतो ना आणून. अण्णा एक
कायले बे लाकडं गिकडं जायचं बे? हा, लाकडं गिकडं नका, लाकडं नका आणू रे, लाकडं गिकडं नका जाऊ, कायले लाकडं वाया घालता. लागते ना इंधन गिंधन, लागत नाही काय इंधनासाठी ठेवायचे लाकडं गिकडं? गौऱ्याच तुला झाल्या बाबू, लय गौऱ्या झाल्या रे, गाडी रातभर पेटवा लागते होडी, गौऱ्याच पाहिजे, लाकडं गिकडं नका टाकू रे. बरं चल रे बाबू, आणतो मग मी. याचा एक हार करून देऊन दे अजून. हे माय एक हार, अजून हा माय एक हार, माय दोन हार. ओल्या आणि त्या पेट्टी का त्या ओल्याच काय त्या आता केलं आणि त्या काय केलं अजून डबल झाले तर आपले दोन हार. अजून ते काय केलं आता राहू दे ठेवून देतो असेच. बापा बापा 8 दिवस झाले निरा चाकोल्या करून राहिले एवढे मोठे मोठे 2 हार केलं. बाई वायला नाही ना त्या ओल्याच आहे ना अजून. त्या नको टाकू होळीत पेटणार नाही त्या ओल्याच आहेत त्या. ठेवून दे, पुढच्या वर्षी कर त्याचा हार आता. वाईला की भरून ठेवून दे, थैलीत भरून ठेवून दे बरोबर. पुढच्या वर्षी कर ना मग त्याचा हार. पुढच्या वर्षी कामात पडतील. पुढच्या वर्षी करताचा हार आता. आप्पा मला पिचकारी पाहिजे, रंग पाहिजे. गौरीने आणली पिचकारी, तिने मला पार्टी दाखवली. तिच्या आप्पाने तिला पिचकारी घेऊन दिली. आणि आता काय सारे आणलं ना तर रोटीत तरी पाठी लावूनच फिरून दिलं. मोठा बंबा आणला त्यानं. जलजल दाखवून राहिला. मला त्यानं एखादं घेऊन चलता काय चल ना दुकानात. कायचं बंब आणलं बे त्यानं, काय लावून दिलं पाठीले, काय आणलं त्यानं? त्यानं ते फवारासाठी टाके बांधले पाठीले. त्याच्यातून तो मग असं हे करते पंप करते असं ते उडते मग त्याच्यातून पाणी. लय भारी पिचकारी आहे त्याची. बरं मी चाललो मग, जातो मी जरासं बाहेर जातो, आणतो त्यासाठी बाई आणतो बाई पिचकारी. तुला पाहिजे काय रे? पिचकारी आणतो, रंगही आणतो. गावात कोणते पिचकारी भेटते? पिचकारी म्हणते का त्याला बाटलवाली पिचकारी पाहिजे मला. ते पाठीवरची पाहिजे. बाजारात चल ना, बाजारात चांगले भेटते. काय किती पाहिजे रे तुला पिचकारी? पाहिजे त्या बाबा सांगितलं त्या ते म्हणे नाही का बाजारातून आणतो म्हणे. येता येता आणतो म्हणे का बाई? आणतो म्हणे ना. अजून आपल्याला काय मागून राहिलं रे? बाबा आणते का नाही काय मी म्हणते उशीर झाला आणि बाजारच नव्हता आणि अंधारच पडला ना असं तसं त्याच्या 1000 गोष्टी असते त्याच्या. घरी आल्यावर म्हणतील का म्हणतील मग उशीर झाला होता मग चल मग आता आणू उद्या आणू. उद्या तर रंगपंचमी पाहिजे नाही काय पहिले आणून नाही ठेवा लागत काय. बापा बापा का रे तू सांगतो भात खान ह्या ते आणत नाही का रे ते का वा जिलेबी आणा गोड शेव आणा आणत नाही का रे? काय बोलून द्यायला बापा एवढं आणून नाही पाय काय म्हणते आणते का नाही म्हणते. आणते तसे बरं पाहू मग नाही आपण मला पाहू मग नाही आणलं तर मग पाहिजे जाऊ उद्या. आणते ना बे ते बाबा, आणते ना मग. आणतो म्हटलं तर आणते ते बाबा, नाही आणले तर जाऊ मग आपण. चल ना, ते होडी गिडी मांडत नाही काय? घे ना ते हारं गिरं. चला होडी मांडू आपण आता. मी तसं सांगायला आलो होतो सारे आणले तिथे त्याच्या हारागिरा. चला मग. बोला होळी माता की जय. होळी रे होळी पुरणाची पोळी. होळी रे होळी पुरणाची पोळी. होळी रे होळी पुरणाची पोळी. का रे गौऱ्यानी केवढी मोठी होळी केली बापा बापा. गौऱ्या नव्हत्याच ना, पोट्टीला कोण गौऱ्या दिल्याच नाही ना. कोण 2 दिल्या, कोण 5 दिल्या. 2 पोते तर नव्हते भरले यायचे. रंगरानं दिल्या ना, मग रंगरानं 3 पोते गौऱ्या आणल्या. रंगरानं दिले की बरं झालं. नाही मोठी होळी केली ना पाहिजे केवढी झाली बापा बापा. हा नाही तर काय तर म्हणून मग रंगराला म्हटलं त्याच हातानं पूजा कर म्हटलं आणि त्याच हातानं पेटव म्हटलं होळी. त्याला दिलं ना मान. त्याच्यानं एवढी मोठी होळी झाली मस्त. काय म्हणून दिलं रे विजय असो. रंगरा मामाने दिलं ना एवढ्या मोठ्या गौऱ्या म्हणून रंगरा मामाच्या नावानं विजय असो. नाही बे निरा 8 दिवसापासून हिंडून राहिले नाही पोरं गौऱ्या चाकोल्या आणि शेण जमा करून राहिले मारे. मस्त केली हो पण लय मोठी होळी केली. बरं ऐका हो मग आता हे झाली आता पूजा गिजा झाली आणि चला आता घरी जाऊ. अजून राहिला मग स्वयंपाक गिपाक राहिला जेवण खावणं राहिले. आणि उद्या मग का हो उद्या पार्टी मग आता सारं करून गिरून नाही काय नेहमीसारखं आपलं आवरून गिरून घ्या सारं स्वयंपाक पाणी आणि मग या मग बाहेर. एक एक आवाज देत देत मग या मग तिथं आपल्या जिथं आपण असतो तिथे या मग मंदिराजवळ तिथं. खेळू मग नाही का रंग जरासं खेळू ना उद्या. आणि जेवायचं मी काय म्हणून राहिली नेहमीसारखंच आपलं जे उरलंय आपल्या पुरणपोळ्या हे ते सारं वडे भाजे घेऊन तिथं मंदिरात तिथं ठेवून देऊ आपण. तिथंच खेळून तिथंच जीव मग नाही मग. नाही तर काय तर सारं काम घेऊन करून मग येऊ तिथं मंदिराजवळ नेहमीसारखं आपलं. हो तेच म्हणून राहिली ना म्हणून विचारलं म्हटलं कसं करतं मग. उद्या वावरा गिरत कोण जाऊ नका वा. कायचं वावरून घेवर आहे मजूर तरी भेटते काय उद्या कोण नाही उद्या. उद्या सारे आता घरीच आहे उद्याही नाही परवा बाप्पा आता उद्याचा रंग सारा परवा निघते अजून. अर्धे लोक नाली तर मुसलून आणायला लागते ना. काय आपल्या गावाची होळी पाहिली नाही का बापा रंगपंचमी पाहिली नाही का. काय खेळते बापा लयच खराब करते बापा. कायची होळी हो लय खराब करते माय ते मुर्दा काढते काय बापा बापा दारू पिऊन निरा धिंगाणा असते. म्हणून आपण इकडे की आपल्या तिथं मंदिराजवळ यावं साऱ्या जणी. जरा बरं खेळून चाललं जाऊ मग. तिथंच आपण तिथंच राहतो ना मंदिराच्या तिथंच खेळू तिथंच जेऊ आणि मग चाललं जाऊ घरी. चलते हो चला मग. का वा पुष्पा नाही आली वा. पुष्पा नाही आहे. इंदिरा आली का वा. इंदिरा आहे नाही पुष्पा नाही आहे. शिलाई नाही आली वा. नाही तिच्या घरी तिचा जवळ यायला बापा आता काही विचारूच नको आता. जवळला दूरच आहे जवळ यायला
गाठी साडी गिडी घेऊन आला तो. अभिजित आला हो. नाही बे हे सांग, गाठी साडी चोडी आणली काय? आणाच लागते ना. नाही आता तिच्या लग्नाच्या पहिले तर असं हे असते, होळी असते तर द्याच लागते. नाही सांगू, कांताला पाठवली नाही हो. साडी आहे म्हणे. तिचा फोन आला होता. अभिजित आले म्हणे, पाहुणे आले म्हणे. पाहुणे मी म्हटलं माहिती कोणते पाहुणे होत म्हणे. अभिजित म्हटलं माहिती हे सांगू साडी ते गाठी घेऊन आले म्हणे. मग आता ते काय नाश्ता पाणी जेवण घेऊन करते काय करते, तर मग मी काही येणं होत नाही म्हणे. जा म्हणे तुम्ही. तिचा फोन आला होता मला. असं गाठी चोळी का कांताईने आली हो. कांताईने दिसली ना, आलीच तर नाही पूजा करायसाठी. हाच असं आता जसे जसे स्वयंपाक पाणी होईल तसे तसे येते लोक आता पूजा करायसाठी. बाबू अबे चलो चला घरी. चल बापा आता जेवण घेऊन राहिले अजून. हो माझ्या संग चला रे तुम्ही. मी थांबतो जरासं. जा ना तुम्ही, जा बाकीचे जा घरी. मी येतो त्याला घेऊन. आमच्या ओगीमोगी गावाकडून आणि आमच्या ओगीमोगी महिला बचत गटाकडून तुम्हाला सगळ्यांना होळीच्या खूप 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 शुभेच्छा. हॅपी होली. चालते मग हा व्हिडिओ संपवतो आम्ही तर इथंच. आता उद्या भेटू. उद्याच्या व्हिडिओत पहा आता काय काय मजा होते, कोण कसं खेळते, रंग खेळते, काय होते काय नाही. आम्ही तर आमच्या मैत्रिणी खेळतो मस्त तिथं मंदिराजवळ. सारं उरलं सुरलं पुरणाच्या पोळ्यान वड्यान भजन जे असन ते कडी गिडी सारं घेऊन जातो तिथं. तिथंच जेवतो आम्ही, रंग खेळतो, मग जेवतो मस्त, मग घरी वापस येतो आम्ही. चालते मग भेटू मग आता उद्या. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मग आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आवडला असेल तर लाईकही करा. चालते मग भेटू मग आता उद्याच्या भागात. तोपर्यंत असेच मस्त राहा, मजेत राहा, आनंदात राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा.